महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे। आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथ घेतलेली आहे। जय संविधान म्हणत त्यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे। पटोले, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे यांनी शपथ घेतलेली आहे। त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव यांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, आपण पाहतोय आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे। कोणकोणत्या आमदारांचा शपथविधी पार पडलाय? जितेंद्र लीला सर्वांचं लक्ष ज्याकडे लागलं होतं काय ते म्हणजे आज विरोधक शपथ घेतात का नाही, तर आज महाविकास आघाडी आणि विरोधकांनी शपथ घेतलेली आहे। नाना पटोले असेल, भास्कर जाधव असेल, आदित्य ठाकरे असतील, जितेंद्र आव्हाड असेल, असे जे महत्त्वाची नावं आहेत त्यांनी आज शपथ घेतलेली आहे। सर्वांचं लक्ष लागलं होतं की काल विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार घातला होता आणि आम्ही शपथ घेणार नाही असा पवित्रा घेतला होता, पण आज मात्र त्यांनी शपथविधी घेण्याचं ठरवलेलं आहे। आणि आज जेवढे विरोधक आहेत, जेवढे विरोधक आमदार म्हणजे 49 जे विरोधक आमदार आहेत ते सर्वच शपथ घेणार आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाची नाव आहे नाना पटोले असतील, आदित्य असतील, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड असतील, या सर्वांनी शपथ घेतलेली आहे। त्यामुळे एकंदरीत तो पेज आहे तो सुटलेला आहे। तर सर्वांचं लक्ष लागलं होतं की हे विरोधक आज शपथ घेणार की नाही, हा एक प्रश्न होता सर्वांसमोर, पण तो सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्यानुसार महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेतलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।